वाशी सेक्टर 17 मधील प्लाझाची भिंत खचली। काही सेकंदात भिंत कोसळल्यानंतर एक व्यक्ती सुदैवाने वाचला। अनेक वाहनांचं मोठं नुकसान, तर तुर्भे इंदिरानगरचा रस्ता जलमय। मुंबईसह कल्याण डोंबिवलीमध्ये पावसामुळे नागरिकांची दैना। पाणी साचल्यानं वाहन चालकांची तारेवरची कसरत। पालिकेच्या नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह। कराड चिपळूण पुलावरील बांधकामादरम्यान शेजारील पर्यायी रस्ता वाहून गेला। महामार्गावरील वाहतूक बंद। परिसरामध्ये झाडांच्या फांद्या उन्मळून पडल्याच्या घटना, तर एका एसटी बसचा देखील अपघात। मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत। माझबन गावाला पुराचा वेढा। काही दुकानंही पूर्णपणे पाण्यात बुडाली। मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट प्रवाशांसाठी धोकादायक। घाटातील संरक्षक भिंतीचा काही भाग कोसळला। महामार्ग रुंदीकरणाच्या कामादरम्यान घाटात मोठ्या प्रमाणात खोदकाम। मुंबई शहर आणि उपनगरामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस। समुद्रामध्ये मोठ्या भरतीचा इशारा। 4.21 मीटरच्या लाटा उसळणार। कोकण, गोवा आणि घाटमाथ्यावर हवामान खात्याकडून रेड अलर्ट। उद्या कोकणाला ऑरेंज अलर्ट। 3 ते 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। राज्यातील दुर्घटनांसंदर्भात मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचा आढावा। नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य द्या। सर्व यंत्रणांनी एकत्रितपणे काम करा। मुख्य सचिवांच्या सूचना। 25 तासानंतर इंद्रायणी नदीतील रेस्क्यू ऑपरेशन थांबवलं। दिवसभरात नदीपात्रात कोणतीच व्यक्ती आढळली नाही। काल कुंडमळ्यातील जीर्ण पूल कोसळल्याच्या दुर्घटनेत 4 मृत्यू, तर 51 जण जखमी। साखर कारखाना निवडणुकीतही अजित पवार यांच्याकडून वयाचा मुद्दा। राज्याचा अर्थसंकल्प मांडणारा चांगलं काम करेल की 85 वर्षांचा माणूस। अजित पवारांचा पुन्हा एकदा चंद्रराव तावरे यांच्यावर टीका। नाशिक पालिका निवडणुकीमध्ये एकहाती सत्तेसाठी भाजपची मोठी खेळी। सुधाकर बडगुजर, बबन घोलप उद्या भाजपात पक्षप्रवेश करणार, तर पवारांच्या राष्ट्रवादीतील गणेश गीतेंचा देखील भाजपात प्रवेश। सूत्रांची माहिती। जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती असताना भरत गोगावलेंनी भ्रष्टाचार केला। गोगावलेंचे घोटाळे 7 दिवसात बाहेर काढणार। राष्ट्रवादीच्या आनंद परांजपेंचा इशारा। 1 रुपयाचा भ्रष्टाचार काढून दाखवा, मंत्रिपदाचा राजीनामा देईल, अन्यथा आनंद परांजपेंनी स्वतःच्या तोंडाला काळं फासावं। घोटाळ्याचे आरोप करणाऱ्या परांजपेंना भरत गोगावलेंचा आव्हान। शेतजमिनीच्या वादातून माजी आमदाराची फॉर्च्युनर गाडी कुऱ्हाडीनं फोडली। यवतमाळमध्ये काँग्रेसच्या वामनराव कासावा यांच्या गाडीची तोडफोड। पाटण पोलिसात दोघांविरोधात गुन्हा दाखल। यंदाही पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांना टोलमाफी मिळणार। 18 जून ते 10 जुलै दरम्यान वारकरी मानाच्या पालख्या भाविकांना टोलमाफी। सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय। अमरावती जिल्हा बँकेवरून बच्चू कडूंवर अपात्रतेची कारवाई। न्यायालयाच्या 1 वर्षाच्या शिक्षेचा ठपका ठेवत अध्यक्षपदावरून अपात्र ठरवलं। सूडबुद्धीनं कारवाई, आंदोलन थांबवणार नाही, बच्चू कडूंचा इशारा। अहमदाबाद विमान दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचं पार्थिव कुटुंबाला सुपूर्द। राजकोटमध्ये अंत्यसंस्कार। अमित शहांसह गुजरातचे मुख्यमंत्री आणि राज्यपालही अंत्यदर्शनासाठी उपस्थित।